नमस्कार मंडळी. तर आज मी बनवला आहे कांदा बोंबील बटाटा घालून. तर हा कांदा बोंबील आमच्या नाशिकमध्ये खूप बनवला जातो. तर आपण बघूया हा कशा पद्धतीत बनवतात. तर ह्याच्यात थोडंसं तेलाची क्वांटिटी जास्त असते, कारण कांदा बोंबीलचा रस्सा खूप छान असा मस्त टेस्टी लागतो. तर आपण बोंबीलचे असे तुकडे करून घ्यायचे. मस्तपैकी बोंबील असे एकदम भाजून घ्यायचे. थोडे भाजले की काढायचे, ते धुवायचे स्वच्छ आणि तेल चांगलं असं गरम होऊन द्यायचं आणि त्या तेलामध्ये बोंबीलचे तुकडे हे टाकून चांगले असे फ्राय करायचे. आणि त्यानंतर आपण कांदा आहे जो असे साधारणपणे 6 कांदे इथे. तर कांदे पण मी असे बारीक करून घेतले. बोंबील तळून झाले की ते काढले की त्याच तेलामध्ये हे कांदा असा बारीक कापून घेतला मी. तर तो कांदा आपण घालायचा आहे. तर माझी कढई म्हणजे ही लोखंडी आपण कढई भेटते ना ती आहे. तर ह्याच्यामध्ये कलर पण खूप छान येतो आणि टेस्ट पण कांदा बोंबीलला छान येते, म्हणून मी लोखंडी कढईचाच कांदा बोंबीलला वापर करते. आता हा कांदा पण आपण छान असा लाल होऊन द्यायचा आहे. कांदा असा चांगला लाल होत आला. लाल म्हणजे असं नुसतंच सोडायचा नाही, तर चांगला असा ब्राऊन होतो एकदम, म्हणजे असं जास्त लाल होतो तसा लाल करायचा. त्यामध्ये मी ना 3 बटाटे आहेत, तर हे पण मी छोटे छोटे आकाराचे असे कापून घेतलेत. तर ह्या कांद्यामध्ये हे बटाटे पण टाकायचे, म्हणजे कांदा शिजता शिजता आपला बटाटा पण शिजून जातो. आता कांदा बटाटा शिजवण्यासाठी मी वरून ह्याच्यावरती घातलं मीठ. तर मीठ घातलं की कसं बटाटा पण पटकन शिजतो आणि कांदा पण हा पटकन लाल होतो. तर मी आताच मीठ घालून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता कसं कांदा छानपैकी लाल होतो आहे. अजून थोडा वेळ गॅस चालू ठेवूया, म्हणजे अजून पटकन लाल होईल. तर बघा असा मस्त कांदा लाल झालेला आहे. त्यात घातला आहे मसाला. तर हा घरचा मसाला आहे. तर मी हा 1.5 चम्मच घातलेला आहे. तिखट आहे आमचा म्हणून. तर तुमच्या तिखटनुसार चवीनुसार तुम्ही टाका, पण थोडासा असा कांदा बोंबील हा तिखटच छान लागतो. हो, तर असं तो पण चांगला असा मसाला लाल झाला की त्यात घालायचे पाणी. कांदा बोंबील मस्त असं बघितलं होतं तुम्ही मसाला कसा. त्याच्यात मी मोठी वाटी भरून एक पाणी घातलं आहे. तर ते पाणी शिजून शिजून बटाटा कांदा शिजूपर्यंत चांगला असं तरीवर येईल बघा. तर छान अशी तरीवरती आली आहे. तर म्हणजे आपला आता हा कांदा बोंबील रेडी आहे. तर मी हे तळून घेतलेले जे बोंबील आहेत ते असे वरती त्या कांदा बोंबीलमध्ये टाकले. गॅस चालूच आहे, कारण बोंबिलाची पण आपल्याला जराशी कांदा बोंबीलची टेस्ट त्याच्यात चांगली येते म्हणून. आणि बोंबील टाकून झाले की गॅस असा बंद करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता गरम गरम थंडीच्या दिवसात असा कांदा बोंबील खूप छान लागतो. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. बटाटा घालून कांदा बोंबीलची चव पण एकदम म्हणजे आम्हाला तर खूप आवडते. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा कशी वाटते. आणि तर मी ह्या कांदा बोंबीलसोबत बाजरीची भाकरी ज्वारीची असं पण करतात. तर मी आज चपातीच केली आहे आणि फोडणीचा भात आहे. तर हा फोडणीचा भात आहे, हा कांदा बोंबील, इथे आहे मस्तपैकी चपाती. छान असं जेवण आहे, खूप चवीला लागतं.